हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण दाम्पत्य जीवनाविषयी बोलूया. आता दाम्पत्य जीवन म्हणजे कधीतरी एखाद्या विषयावर काही मी काय म्हणते डिफरन्सेस ऑफ ओपिनियन होणं ठीक आहे, पण हल्ली बरेच ठिकाणी आपण बघतो रोजचं रोजचं भांडणाशिवाय दिवस नाही जात. आणि भांडण म्हणजे काय? तू असं का केलं, मी असं का केलं, मी म्हणते हेच बरोबर आहे, तू असं का वागलास, तू असं का बोललास, असं चाललेलं असते. आणि हे कशामुळे होते? हे म्हणजे आपलं आउटलुक ब्रॉडर नाही आहे. त्यामुळे आपण एकमेकांना समजून घेत नाही आहे. कित्येक वेळाला लोक असं म्हणतात, हो तुम्हाला काय सांगायला सोपं पडते, तुम्हाला सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे म्हणून आमचं येऊन इथे बघा की. अहो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असते, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही भांडता. कशासाठी भांडता? आणि त्या गोष्टी काय आहेत? अगदी छोट्या असतात. अहो, सासूबाई असं म्हणाल्या, किंवा नणंदबाई असं म्हणाल्या, किंवा तुझा भाऊ असं म्हणाला. अशा छोट्या छोट्या गोष्टी. आपण लग्न केल्यावर आपलं घर एक झालेलं आहे, आपण एक कुटुंब झालो आहे. त्यामुळे हे का आपण समजून घेत नाही आहे? बायकोची माणसं आपली, तसं नवऱ्याची माणसं पण आपली आहेत. नो डाऊट ती मुलगी तिचं घरदार सगळं सोडून आपल्या घरी आलेली असते. आपण तिला आपलं करून घ्यायचं. एट द सेम टाईम तिनंही समजून घ्यायला पाहिजे. तोही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाही ते कित्येक वेळेला असं होतंय, त्यांना हे आपलं घर वाटतच नाही आहे. त्या अजूनही माहेरातच रमलेल्या असतात. नको तर खोटं खोटं जाऊन सासरचे लोकांविषयी सांगणं, असं करणाऱ्या मुली पण आहेत बरं का. असं असलं की तर बरोबर नाही आहे, त्यांचंच चुकते. आणि तेव्हा ते केलेला त्यांना आयुष्यभर भोगावं लागते, हे पण तेवढंच खरं आहे. ते आपण आता आनंदात राहायचं, एकमेकांना समजून घेऊन राहायचं. ते काय करायला पाहिजे? हे बघा, प्रत्येक माणसाला स्वतःची स्पेस द्यायची असते. ह्याच्याशिवाय मला हे आवडते म्हणजे तुलाही आवडायला पाहिजे असं नाही आहे. तुझ्या आवडीनिवडी वेगळ्या असतील, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या असतील. नाही, मला हे आवडते म्हणजे तुलाही हे आवडायला पाहिजे. मला अमुक गोष्ट आवडत नाही म्हणजे तुलाही ती आवडायलाच नको. नाही, असं चालणार नाही. असं केलं की कसं तुमचं जमणार हो? कधीच जमणार नाही आहे. आता सपोज नवऱ्याला गुलाबी रंग खूप आवडतो आणि बायकोला आवडत नाही, म्हणजे नवऱ्याने ते गुलाबी रंगाकडे बघूसुद्धा नाही आहे. अहो, त्याला अतिशय आवडतो, त्याला आवडते ते, तो त्याचे कपडे गुलाबी रंगाचे घेऊ देत की, काय बिघडलं ते. त्याची त्याला स्पेस द्या ना, तुमची तुम्हाला स्पेस असू देत. असंच खाण्यापिण्याच्या आवडी पण असंच होते. एकाला एक आवडते, एकाला एक आवडते. मग कधी त्याच्या आवडीचं करायचं, कधी आपल्या आवडीचं करायचं. असं जरा समजून घेऊन राहायला शिकायला पाहिजे, तरच संसार सुखाचा होतो. अहो, काही जोडपी अशी सुद्धा मला भेटलेली आहेत, मॅडम आमचं आत्तापर्यंत लग्नापासून एक दिवससुद्धा भांडण झालेलं नाही, असं म्हणणारे सुद्धा भेटलेले आहेत. किती छान आहे बघा. म्हणजे आपण सासरी येताना मुलींनी सुद्धा आपला किरीट काढून ठेवायला पाहिजे. नाही ते मी अमुक आहे तमुक आहे, सगळे मी म्हटलेलंच ऐकायला पाहिजे, असं कसं चालेल? त्यामुळे तुमचं काहीही असू देत, तुम्ही सासरे आलात, त्यांचे रीतिरिवाज असतील, त्यांच्या पद्धती असतील, त्याचे प्रमाणे तुम्हाला राहायला लागणार आहे.
आणि तुमचं काही योग्य असलं की ते लोक पण ॲक्सेप्ट करतील. पण असं नाही लग्न होऊन आलं की उद्यापासून मी म्हटल्यासारखं व्हायला पाहिजे. मी म्हणते 7च्या आधी कोणी उठायचं नाही, मला त्रास होतो, असं चालेल का? त्या लोकांना 5ला उठून सवय आहे, ते 5ला उठणार. तू झोप ना, तुला पाहिजे ते 7पर्यंत. म्हणून सगळे झोपून राहायला पाहिजे असं तू करू शकत नाहीयेस, हे लक्षात ठेव. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. बघायला गेलं की हे भांडणं व्हायचं प्रश्नच नाही आहे. एकदा तरी असं एक घर दिसलं, ते नवरे मुलाला आंघोळ करून आल्यावर अंगबिंग पुसून कॉटवर किंवा खुर्चीवर सोफेवर कुठेही टवेल टाकायची सवय आहे. नो डाऊट हळूहळू सांगून त्याला बघा बदलायला, म्हणून काही भांडायचं का? एवढे ते गोष्टीवरनं शेवटी डायव्होर्सपर्यंत पोचलं. ही बघायला गेलं की छोटे ओके 2-4 वेळा सांग, ऐकत नाही तर उचलायचं, आपण धुवायला टाकून द्यायचं. एवढं करता येत नाही का? मग अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कशासाठी भांडण करायचं? असं बिलकुल करायचं नाही. आणि आपल्याला कळायला पाहिजे आपलं लग्न झालेलं आहे, आपलं दाम्पत्य जीवन हे इम्पॉर्टंट आहे का भांडण इम्पॉर्टंट आहे? ते काही मुलं बाळं झाल्यावर आणि प्रॉब्लेम्स वाढतातच. इवन मुलाला कुठल्या शाळेत घालायचं, इथून प्रॉब्लेम असतो. कोण म्हणणार इंग्लिश मिडियमला, कोण म्हणणार नाही लोकल मिडियमला. अहो दोघंही बसून समजा, दोन्हीचेही प्लस मायनस बघा, तुमचे मुलाची आवड बघा, त्याचे प्रमाणे पुढची पावलं घ्या ना. कोणी तुम्हाला नको म्हणत नाही हो. शेवटी घर हे दोघांचंही असते. नवरा बायको म्हणजे एका 2 व्हीलरला कसे 2 व्हील्स इम्पॉर्टंट आहेत, इन द सेम वे संसाराला नवरा बायको दोघंही पाहिजे. कोणी एक नसलं तरी तर अपूर्ण होते. त्यामुळे दोघांची गरज आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पुढे जायचं असते. आवड निवड काही कोणी असा अट्टहास करायचं नाही. मी म्हणतो असंच पाहिजे किंवा मी म्हणते हेच पाहिजे, मला असं आवडते मग सगळ्यांना हे आवडायला पाहिजे, असं कसं चालेल? प्रत्येकाच्या सवयी असतात, उपजत सवयी असतात, काही लोकांच्या नॅचरल सवयी असतात. नाही मला गोड आवडत नाही म्हणजे घरात कोणी गोड खायचं नाही, असं चालेल का? नाही. ज्यांना गोड आवडते ते खाऊ देत ना, तुम्हाला आवडत नाही तुम्ही खाऊ नका. असं मी खूप घरातनं बघितलेलं आहे. भांडणं म्हणजे खरं बघायला गेलं की ते भांडायचे विषयच नाही आहेत, तरी भांडणं होतात. आणि ह्याच्यामुळे काय होते, मन खराब होतात. एवढंच नव्हे, कधी काळचं काढतात. अमुक वेळेला तू असं मला बोलली होतीस किंवा तू मला असं बोलला होतास, मी मरेपर्यंत विसरणार नाही, हे शब्द असतात. ते तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आठवण ठेवून येऊन काय करणार सांगा? तुम्हाला एकत्रात व्यवस्थितपणे संसार करायचा असला तर ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायला पाहिजे. आपल्याला एकत्र राहायचं आहे, आपलं एक घर आहे, आपले मुलाबाळांना उद्या चांगल्या सवयी लागायला पाहिजे. नो डाऊट तुम्ही भांडत बसलात की मुलांवर त्याचा इफेक्ट होत नाही असं तुम्हाला वाटते. नो डाऊट मुलांवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतोय. त्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला सुंदर संसार करायचा आहे. त्यामुळे लग्न करताना ठरवा ना. लग्न करायचं म्हणजे प्रत्येकाला, मुलालाही असू देत मुलीलाही असू देत, थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागते. हे दोघांनी ठरवून घ्यायला पाहिजे. आणि कोणाच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण ॲडजस्ट करायचं हे ठरवायला पाहिजे. कोणाच्याही वाईट गोष्टी असल्या की त्याला ॲडजस्ट करा म्हणत नाही मी. कोणाला दारू प्यायचा सवय आहे म्हणजे सगळे बसून दारू प्या नाही. दारू पिणं चांगलं नाही आहे, सोडूनच टाकायला पाहिजे. तर त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी आपण आपलं
आयुष्य थोडंफार ॲडजस्ट करायला पाहिजे आणि ह्याच्यामुळेच आपले संसार सुखाचं होतील आणि उद्या आपली मुलं बाळंसुद्धा आनंदानं राहतील. तर ह्याच्यासाठी आपण आपलं दाम्पत्य जीवन सुंदर चालवायचं ना. अच्छा, हॅव ए गुड डे.